अंबादास दानवेजी, तुम्ही आता सांगितलं की एकनाथ शिंदे खूप जवळचे होते तुम्हाला जेव्हा ते संभाजीनगरमध्ये काम करत होते. आणि मुंबईत पण मला सांगा 2022 पासून आतापर्यंत ऑफर तर तुम्हालाही आल्या असतील ना? ते कशा आल्या, काय काय झालं ते आम्हाला आज कट्टा आहे, हा कट्ट्यावर ऐकायला आवडेल. या गट्ट्यावर नाही सांगता येणार त्या. नाही, पण कसं आहे की राजकारणात अशा ऑफर्स येत असतात, त्या काही सगळ्यांसमोर सांगितल्या पाहिजे अशातला काही भाग नाही. आता लोकसभेला मला लोकसभा लढवा म्हणून मला ऑफर होती, शिवसेनेकडून पण होती, म्हणजे एकनाथ शिंदेच्या आणि भाजपाकडून पण होती. पण मी म्हटलं नाही मला, कारण बाळासाहेबांच्या विचाराशी मी हे नाही करणार. पदं येतील नाही तर जातील, नाही मिळालं तर नाही मिळालं, आताही नाही मिळालं तर नाही मिळालं, काही चिंता नाही त्याची. संघटनेचं काम करू, पण पदासाठी पक्ष वगैरे नाही बदलणार. नाही, पण अंबादासजी असं आहे, गेले काही दिवसात आपण बघतोय जसे म्हणजे महापालिकांचे पडघम वाजायला लागले. आधी तर इतक्या मोठ्या संख्येने मोठे नेते गेलेच आहे, पण प्रत्येक शहराचा विचार केला तर शेकडो शेकडो कार्यकर्ते आपल्याला दुसऱ्या पक्षात प्रवेश करताना दिसतात. नुसत्या नाशिकचा विचार केला तर आता म्हणजे ज्या एक दिवस तुम्ही शहराध्यक्ष नेमता, 4 दिवसांनी शहराध्यक्ष पण पक्ष सोडून जातो. तुम्हाला काय भवितव्य दिसतंय आत्ता या क्षणी, जेव्हा अशा पद्धतीचं राजकारण चाललेलं आहे, तेव्हा विरोधी पक्षांचं किंवा शिवसेना ठाकरे गटाचं काय दिसतंय तुम्हाला भवितव्य, किंवा तुम्ही नेत्यांनी काय केलं पाहिजे असं दिसतंय? हे बा, एक काळ असा येत असतो, बऱ्याच पक्षाच्या याच्यात येत असतो, जात असतो. तुम्ही आता फक्त विधानसभेचं, लोकसभेला तर या महाराष्ट्रात मेजॉरिटी आम्ही घेतलेली आहे. फक्त 6 महिन्यांनी विधानसभेला आम्ही मागे पडलो. मताचं गणित केलं आमचं सगळं, तर आम्ही काय फार मागे नाही आहे किंवा ते फार पुढे नाही गेलेलं आहे. थोडंसं रणनीतीमध्ये आम्ही कमी पडलेलो दिसतोय. फक्त जागा वाटप असेल, प्रचार असेल, जरी नीट झाला असता तर चला, हे EVMवर वगैरे आरोप असेल हा स्वतंत्र भाग आहे, पण याच्यातही रणनीती, जागा वाटप हे जर नीट झालं असतं तर एवढ्या मागे आम्ही राहिलो नसतो. त्याच्यामुळे एकदम विरोधी पक्ष निवडून नाही आलो किंवा सत्तेवरती आलं म्हणून आम्ही संपलो आणि आता आम्ही लगेच तिकडे सहभागी व्हायचं. मला असं वाटतं आज तिकडे गेलेले किती लोक सुखी आहे, किती लोक सुखी. यार, महाराष्ट्रामध्ये मृणाल गोरेंनी राज्य केलं आहे, आमच्याकडे बापू काळदात्यांनी केलेलं आहे, राहिलेलेच आहे ना सगळी मंडळी. केशवराव धोंडगे विरोधातच राहिले, गणपतराव देशमुख विरोधातच राहिले, क्रांतीवीर नाना पाटलांनी असाच इंग्रजाविरुद्ध संघर्ष केला, तसं आम्ही करू.